हा हा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा आपला पहिला प्रॉब्लेम आहे. यामध्ये आपल्याला काय दिलं जातं आणि याचं पोस्टिंग कशा पद्धतीने करायचं हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. पहिला, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ ABC कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ऑन 31st March 2021 we have to prepare profit and loss account and balance sheet. ओके, पहिला फर्स्ट आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल ट्रान्सफर केलं तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पहिल्या कंटेंटमध्ये असतं. पहिल्या कंटेंटमध्ये आपण ऑथराइज आणि सबस्क्राइब शेअर कॅपिटल ट्रान्सफर करतो. दुसरा पार्ट आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड कुठे येतं? कॅश इन हँड ही आपली ॲसेट आहे. ॲसेटचा पहिलाच कंटेंट आहे कॅश इन हँड. आपण ही कॅश इन हँड बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला पोस्ट करायचं. दुसरा आहे कॅश ॲट बँक. तो पण आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला कॅश ॲट बँक आणि हँडमध्येच पोस्ट करायचा आहे. पुढचं फिक्स डिपॉझिट. आता फिक्स डिपॉझिट दोन पद्धतीचे असतात. एक असतो डेबिट बॅलन्स, एक असतो क्रेडिट बॅलन्स. जर फिक्स डिपॉझिटचा डेबिट बॅलन्स असेल तर तो बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्यायचा आणि जर तो क्रेडिट बॅलन्स असेल तर तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घ्यायचा. पुढचा रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दुसऱ्या कंटेंटमध्ये घ्यायचा, ज्यामध्ये हा जुना रिझर्व्ह असतो आणि प्लस या चालू वर्षाचा प्रॉफिट अँड लॉसचा जो नेट प्रॉफिट आहे त्याच्या 25% रिझर्व्ह आपण ट्रान्सफर करत असतो. पुढचा पार्ट आहे मेंबर्स डिपॉझिट्स. आता डिपॉझिट हे दुसरं डिपॉझिट्स आहे हे क्रेडिट साइडला. पहिलं डिपॉझिट होतं डेबिट साइडला, ते आपण ॲसेटला घेतलं. दुसरा डिपॉझिट आहे क्रेडिट बॅलन्स, तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घ्यायचा. पुढचा पार्ट आहे यानंतर आहे ऑफिस फर्निचर. फर्निचर ही आहे फिक्स असेट. तर फर्निचर बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला फिक्स असेटच्या कंटेंटमध्ये पोस्ट करायचं. पुढचा पार्ट आहे इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट हा आहे डेबिट साइडचा इंटरेस्ट, म्हणजेच हा इंटरेस्ट एक्सपेंडेड आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इंटरेस्ट या हेडिंगमध्ये ट्रान्सफर करायचा. दुसरा आहे इंटरेस्ट ड्यू ऑन लोन्स. तो पण इंटरेस्टच आहे, लोनवरचा आहे, तो पण आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा आहे. पुढचा आहे सॅलरी अँड अलाउन्सेस टू स्टाफ. सॅलरी दोन प्रकारच्या असतात. एक मॅनेजिंग डायरेक्टरची सॅलरी असते आणि स्टाफची सॅलरी असते. ही नॉर्मल जर सॅलरी दिलं असेल तर ती स्टाफचीच सॅलरी असते. आपल्याला हा कंटेंट सॅलरीज अँड अलाउन्सेस टू स्टाफ या हेडिंगमध्ये ट्रान्सफर करायचा. पुढचा आहे ऑफिस एक्सपेन्सेस. आता ऑफिस एक्सपेन्सेसचं हेडिंग इथं कुठेही दिलेलं नाहीये. जर हेडिंग नसेल तर ते ऑफिस एक्सपेन्सेस या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला अदर आयटम्समध्ये ट्रान्सफर करायचं. पुढचा आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ऑफिस एक्सपेन्सेस ₹5,000 आहेत, ते घ्यायचे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला, कारण ऑफिस एक्सपेन्सेस हा कंटेंट प्रॉफिट अँड लॉसला नसतो, तो अदर आयटम्समध्ये पोस्ट करायचा. पुढचा आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग आणि स्टेशनरी हे घ्यायचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला, तो त्याचा कंटेंट सेपरेट दिलेला आहे, त्याच्या कंटेंटमध्ये तो बॅलन्स पोस्ट करायचा. पुढचा आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ॲक्च्युली ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दोन प्रकारचे असतात. एक डायरेक्टरचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स असतो आणि एक स्टाफचा. जर सॅलरी आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचं जर पुढं स्पेसिफिकली मेन्शन केलं नसेल तर तो हा स्टाफचाच असतो. हा झाला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस टू स्टाफ. पुढचा आहे इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स प्रीमियमचा हेडिंग या प्रॉफिट अँड लॉसच्या एक्सपेंडिचर साइडला दिलेला नाहीये. जो हेडिंग दिलेला नसतो तो आपल्याला अदर आयटम्समध्ये ट्रान्सफर करायचा असतो. पुढचा आहे कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ इयर. कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ इयर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा, तो दिलेला आहे 4 नंबरचा कंटेंट. पुढचा आहे लोन ड्यू फ्रॉम मेंबर्स. आता हे जे लोन्स अँड ॲडव्हान्सेस असतात हे डेबिट साइडचे लोन असतील तर ते बॅलन्स शीटच्या ॲसेटला ट्रान्सफर करायचे आणि क्रेडिटचे लोन असतील तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला ट्रान्सफर करायचे. पुढचा आहे डिव्हिडंड पेड. डिव्हिडंड पेड आहे 35,000. पण आपल्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला डिव्हिडंड रेकॉर्ड करायचा असतो, तो अनपेड रेकॉर्ड करायचा असतो. म्हणजे हा झाला पेडचा. मग अनपेड कॅल्क्युलेट करताना काय करायचं की टोटल डिव्हिडंड मायनस हा पेड केलेला 35,000 डिव्हिडंड, रिमेनिंग बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला अनपेड डिव्हिडंड या हेडिंगमध्ये घ्यायचा. पुढचा स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. हा जो स्टाफ प्रॉव्हिडंट फंड आहे हा आहे 20,000. तो घ्यायचा क्रेडिट साइडचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. त्याच्यानंतर आहे डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह. हा जो रिझर्व्ह आहे तो रिझर्व्ह घ्यायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला 2 नंबरच्या कंटेंटमध्ये रिझर्व्ह सरप्लसमध्ये ट्रान्सफर करायचा. पुढचा आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन बॅलन्स, म्हणजेच तो असतो मागच्या वर्षीचा जो नेट प्रॉफिट आहे तो ह्या वर्षी कॅरी फॉरवर्ड केलेला असतो, जो की
त्यामधून आपण रिझर्व्हचा जी प्रोव्हिजन्स आहे ती कमी करून ट्रान्सफर केलेला जो बॅलन्स असतो तो असतो अप्रोप्रिएशनच्या प्रॉफिट अँड लॉसचा प्रिव्हियस इयरचा बॅलन्स तो कॅरी फॉरवर्ड केलेला असतो. पुढचं प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर 1920चा जो बॅलन्स आहे 60,000, या बॅलन्सवर आपल्याला 25% रिझर्व्हची जी प्रोव्हिजन आहे ती अप्लाय करायची आहे. त्यानंतर पुढचं आहे इंटरेस्ट रिसिव्ह. इंटरेस्ट रिसिव्ह म्हणजे तुम्हाला झालेला जे इन्कम आहे, इंटरेस्ट अर्न आहे, तो इंटरेस्ट अर्न प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला पहिल्याच कंटेंटमध्ये इंटरेस्टच्या हेडिंगमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. पुढचं कमिशन. हे कमिशन क्रेडिट साईडचं आहे. कमिशनचे दोन प्रकार असतात, एक कमिशन अलाउड आणि कमिशन रिसिव्ह. जर डेबिटला असेल तर तो एक्सपेंडिचर साईडला लिहायचा आणि कमिशन रिसिव्ड असेल तर तो इन्कम साईडला ऑथराइजच्या कंटेंट्समध्ये लिहायचा. पुढचं सन्ड्री इन्कम. हा पण इन्कम साईडलाच लिहायचा आणि शेवटचा आहे कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. हा फंड आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रिझर्व्ह फंड या हेडिंगमध्ये ट्रान्सफर करायचा. हा आपला पूर्ण ट्रायल बॅलन्स आहे. यामधल्या प्रत्येक कंटेंटचं आपण वन बाय वन पोस्टिंग पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ऍडजस्टमेंटचे इफेक्ट पाहणार आहोत. पहिला पार्ट आहे, यामधला पहिला पार्ट आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल हे असतं इश्यूड अँड सबस्क्राईब. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॉल्ड अप अँड पेड अप कॅपिटलमध्ये 75,000 इक्विटी शेअर्स ऑफ 10 each 7,50,000 इक्विटी शेअर्स आपण ट्रान्सफर केले. हा झाला पहिला पार्ट. यानंतर दुसरा येतो कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. ह्या दोन्हीही डेबिटचे कंटेंट्स आहेत. जर बॅलन्सेस ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटला असतील तर ते एक्सपेंडिचरला किंवा बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर होतात. हा कॅश आणि बँकेचा बॅलन्स आहे, म्हणून आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला पहिला कंटेंट जो कॅश आणि बँक बॅलन्स आहे तो कॅश 3,600 आणि बँक 14,000 ॲज पर ट्रायल बॅलन्स आपण पोस्टिंग केलं. त्यानंतर याच्यातला तिसरा पार्ट आहे. तिसरा पार्ट आहे फिक्स डिपॉझिट, पण तो आहे डेबिट साईडचा. जर डेबिटचे फिक्स डिपॉझिट असतील तर ती आपली इन्व्हेस्टमेंट असते, म्हणून आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला इन्व्हेस्टमेंटमध्ये जो दुसरा कंटेंट आहे त्यामध्ये आपण फिक्स डिपॉझिट रुपीज 1,55,000 ॲज पर ट्रायल बॅलन्स आपण पोस्टिंग केलं. हा झाला आपला तिसरा. पुढचा त्यानंतर आहे रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंडचा बॅलन्स क्रेडिट असतो, तो आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पुढची ॲडजस्टमेंट आहे चार्ज डेप्रिसिएशन ॲट 10% ऑन फर्निचर. याचा इफेक्ट काय होतो, ॲसेट्समधनं तो बॅलन्स मायनस करायचा आणि त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, जिथे 14 नंबरला ते डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट्स ऑर फर्निचर. हा झाला त्याचा इफेक्ट. त्यानंतर पुढचा आहे ऑडिट फीज ड्यू अनपेड ऑफ ₹3,000. जी ऑडिट फीज आहे ड्यू आहे पण अनपेड आहे, याला म्हणायचं आउटस्टँडिंग. ड्यू बट नॉट पेड. ही जी ऑडिट फीज आहे ती ऑडिट फीज तुम्हाला पहिला इफेक्ट द्यावा लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला एक्सपेंडिचर कॉलममध्ये, कारण ती अनपेड आहे. आणि दुसरं हे अनपेड आहे म्हणून ही होते करंट लायबिलिटी. हा झाला दुसरा इफेक्ट याचा. त्यानंतर पुढचं आहे डायरेक्टर मेड फॉलोइंग अप्रोप्रिएशन्स. आता अप्रोप्रिएशन्समध्ये जनरली काय येतं, प्रॉफिटमधला काही भाग आपण डिव्हिडंडसाठी देतो, काही भाग आपण रिझर्व्ह आणि बाकीच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, रिझर्व्ह आणि जे फंड्स आहेत या फंडसाठी बाजूला काढत असतो. मग प्रॉफिटवर ज्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स कशामध्ये येतात तर त्या ॲप्रोप्रिएशन्समध्ये येतात. त्यातला पहिला पार्ट आहे डिव्हिडंड ॲट 5% पेड अप ऑन पेड अप कॅपिटल. आता डिव्हिडंड जो आहे तो 5% पे करायचा आहे, डिक्लेअर केला की 5% डिव्हिडंड पे करायचा आहे. मग 5% डिव्हिडंड कशावर काढायचा तर तो काढायचा या पेड अप कॅपिटलवर. मग पेड अप कॅपिटल किती आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण लिहिले इश्यूड अँड पेड अप किंवा कॉल्ड अप कॅपिटल आहे ते 7,50,000. मग 7,50,000 जे कॅपिटल आहे या 7,50,000 वर तुम्हाला कॅल्क्युलेशन किती पर्सेंट काढायचं, 5% तुम्ही डिव्हिडंड काढला की त्याची अमाऊंट येते 37,500. मग याचा इफेक्ट तुम्हाला कुठे द्यावा लागतो तर याचा इफेक्ट तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला द्यावा लागतो आणि दुसरा अनपेड डिव्हिडंड म्हणून तुम्हाला या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्यावा लागेल. पुढचं त्यानंतर पुढचं पेड अप कॅपिटल ₹7,50,000 इंटू 5% रेट ऑफ डिव्हिडंड इक्वल टू 37,500. याचे दोन इफेक्ट्स होतात. हे आहे अप्रोप्रिएशन. अप्रोप्रिएशन म्हटलं की आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं पहिला मायनस करावा लागेल आणि दुसरा याचा इफेक्ट येतो तो अनपेड डिव्हिडंडच्या हेडिंगमध्ये घ्यावा लागेल. हे झाले याचे दोन इफेक्ट. आता
अप्रोप्रिएशन आपली 2 नंबरची आहे. ॲडिशन टू कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड बाय ₹3000. आता जेव्हा कंपनी कोणताही फंड रेज करत असते किंवा वाढवत असते त्या केसमध्ये काय होतं की कंपनी या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बॅलन्समधनं तो बॅलन्स मायनस करते आणि जो आपला 2 नंबरचा जो रिझर्व्ह फंडचा जो बॅलन्स आहे या बॅलन्समध्ये ॲड करत असते. ह्या झाल्या सगळ्या आपल्या अप्रोप्रिएशन्स. अप्रोप्रिएशन्स म्हणजे नेमकं काय तर हा जो प्रॉफिट आहे या प्रॉफिटमधला तेवढा भाग हा कमी करायचा आणि तो डिव्हिडंड असेल तर डिव्हिडंडच्या हेडिंगमध्ये घ्यायचा आणि तो जर रिझर्व्ह किंवा फंड्स असतील तर ते फंड्सच्या हेडिंगमध्ये ट्रान्सफर करायचे. हे झाले त्याचे 2 इफेक्ट्स. आता आपण पाहू ऍडजस्टमेंटचे इफेक्ट कशा पद्धतीने दिले जातात. पहिला आहे काय म्हटलं ऑथराइज कॅपिटल. नॉर्मली ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात पण ऑथराइज कॅपिटल आपल्याला फक्त बॅलन्स शीट मध्ये शो करावं लागतं, त्याला ऍडिशन केलं जात नाही. हे जे ऑथराइज कॅपिटल इथे लिहिले आपल्याला इथं फक्त त्याची जी टोटल अमाऊंट आहे ती लिहावी लागेल. 10 लाख रुपये सिंगल इफेक्ट होतो. आणि यानंतर लगेचच हा जो पार्ट आहे तो क्लोज करून टाकायचा कारण त्याचं ऍडिशन या बॅलन्स शीट मध्ये केलं जात नाही, फक्त तो बॅलन्स आपल्याला शो करावा लागतो. हा झाला पहिला ऍडजस्टमेंटचा पार्ट. आपण आता दुसरी ऍडजस्टमेंट बघू. इंटरेस्ट ड्यू टू मेंबर्स डिपॉझिट अमाउंटेड टू ₹5000. हा ड्यू टू मेंबर्स डिपॉझिट म्हणजे हा असतो आपला एक्सपेंडिचर. मग काय करायचं इथं आता डिपॉझिटचा इंटरेस्ट जो आहे तो इथे दिलेला आहे पण हा आउटस्टँडिंग आहे किती 5000. मग काय करायचं या तिघांची करायची ऍडिशन. ऍडिशन किती होणार 80 + 8 + 5 टोटल होणार 93,000. ही झाली टोटल. हा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला किती इंटरेस्ट अॅक्युड ड्यू बट नॉट पेड हे 5000 रुपीज आपल्याला दुसरं गोष्टी करावं लागेल ते म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड. हे झालं दुसरी ऍडजस्टमेंट. आता तिसरी ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट अॅक्युड ड्यू बट नॉट रिसीव्ड. हा याच्या अपोजिट होणार. म्हणजे काय होणार इथं क्रेडिटला येणार ऍड इंटरेस्ट अॅक्युड. हा किती आहे याची अमाऊंट आहे 2000. पहिला इफेक्ट होणार इन्कम साइडला आणि दुसरा इफेक्ट होणार बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला इंटरेस्ट ड्यू बट नॉट रिसीव्ड. हा होणार 2000 बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला पोस्ट. हे झाले 2 इफेक्ट. यानंतर पुढचा आहे सॅलरी ड्यू बट नॉट पेड ₹300. याला म्हणतात आउटस्टँडिंग सॅलरी. आता इथं स्टाफ का मॅनेजिंग डायरेक्टर स्पेशली मेन्शन केलेलं नाही बट जेव्हा सॅलरी फक्त हा वर्ड येतो तेव्हा ती स्टाफची सॅलरी असते म्हणून आपण इथं परत काय करायचं आउटस्टँडिंग सॅलरीचा इफेक्ट आपण जसं नॉर्मल फायनल अकाउंट मध्ये देतो तसाच द्यायचा आहे. 300 रुपीज पहिलं पोस्टिंग करायचं. इथं होणार 30,300 आणि याचा दुसरा पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला करंट लायबिलिटीज मध्ये यायचं आउटस्टँडिंग सॅलरी. ही आहे किती 300 रुपीज. हा झाला आपला दुसरा पार्ट. त्यानंतर पुढचा आहे चार्ज डेप्रिसिएशन ॲट 10% ऑन फर्निचर. मग फर्निचरवर डेप्रिसिएशन चार्ज करायचं. फर्निचर किती नंबरला आहे फिक्स असेल फर्निचर इथं आहे लेस डेप्रिसिएशन 10%. 7,000 वर 10% येतं 700. इथं येतं 6,300 रुपीज अमाऊंट ऑफ फर्निचर. हा झाला पहिला इफेक्ट. फर्निचर मधून तो बॅलन्स मायनस करायचा आणि दुसरा इफेक्ट इथं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्यायचा डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 700 रुपीज. हा झाला सेकंड इफेक्ट. हे झालं फर्निचरचं पोस्टिंग. यानंतर पुढचा ऑडिट फीज ड्यू अनपेड ऑफ ₹3,000. आता ही ऑडिट फीज ड्यू आणि अनपेड आहे. मग ऑडिट फीज आपल्याला कुठे आहे इथं आपल्याला अनपेड ऑडिट फीज आहे. हेड आहे 11 नंबरचा त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल ऑडिट फीज किती आहे 3,000 रुपीज अनपेड आहे. तो झाला पहिला इफेक्ट. ही आपली असते लायबिलिटी. अनपेड म्हणजे आउटस्टँडिंग म्हणतात आणि आउटस्टँडिंग सगळ्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या करंट लायबिलिटीज मध्ये येतात. इथे लिहायचं अनपेड ऑडिट फीज. अनपेड ऑडिट फीज अमाऊंट आहे 3,000 आहे तशीच लिहायची. याचे झाले 2 इफेक्ट्स. त्यानंतर पुढचा आहे आता आपला आहे
हे अप्रोप्रिएशन्स. मी तुम्हाला सांगितलं होतं की अप्रोप्रिएशन्स म्हणजे काय, की प्रॉफिटमधनं तो पार्ट मायनस करायचा आणि तो जर डिव्हिडंड असेल तर डिव्हिडंडला ट्रान्सफर करायचा आणि तो जर फंडचा काही भाग असेल तर तो फंडमध्ये ट्रान्सफर करायचा. पहिला काय होता, डिव्हिडंड ॲट 5% ऑन पेड ऑफ शेअर कॅपिटल. आपण इथं कॅल्क्युलेशन केलेलं होतं. 7,50,000 शेअर कॅपिटल आहे, त्याच्यावर 5% आपल्याला डिव्हिडंड द्यायचा आहे, म्हणजे आपला डिव्हिडंड पेएबल होता 37,500. मग याचं करायचं काय, तर याचं करायचं असं की आपल्याला हा 37,500 इथून पहिला अनपेड डिव्हिडंड काढण्यासाठी इथून मायनस करायचा. 37,500 मधनं 35,000 पेड अप डिव्हिडंड आहे तो वापरायचा. रिमेनिंग बॅलन्स राहतो 2,500. आता हा जो बॅलन्स आहे तो आपण लिहिला आहे अनपेड डिव्हिडंड मध्ये. मग डिव्हिडंड हा कशामधनं दिला जातो, तर डिव्हिडंड हा प्रॉफिटवर ती ऍडजस्टमेंट असते, म्हणजेच अप्रोप्रिएशन्स असतं. आपला प्रॉफिट किती होता, 60 + 11,000, तो होता आपला 71,000 प्रॉफिट होता. त्यातनं आपल्याला काय लेस करायचं होतं, लेस डिव्हिडंड लेस करायचं. डिव्हिडंड किती होता, 37,500 तो लेस करायचा. ओके, हा झाला आपला डिव्हिडंडचा पार्ट. त्यानंतर पुढची अप्रोप्रिएशन आहे ती काय आहे, तर ॲडिशन टू कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड ₹3,000. मग आपल्याला या प्रॉफिटमधनं पुन्हा एकदा एक अजून अप्रोप्रिएशन करायचंय. यामधनं कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड पुन्हा मायनस करायचा. कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड तो किती आहे, त्याची अमाऊंट सांगितली 3,000 रुपये, तो पण आपल्याला याच्यातून मायनस करायचा आहे. आणि या फंडचा सेकंड इफेक्ट जातो या रिझर्व्ह फंड मध्ये, तो ऍड करायचा. ऍडिशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड, तो आहे आपला 3,000 रुपीज. मग टोटल फंड झाला 5,550. हा झाला आपला ऍडजस्टमेंटच्या पूर्ण पोस्टिंगचा भाग. यानंतर पाहू आपण आता क्लोजिंग्स. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट झालेत का नाही ते पाहायचे. त्याच्यानंतर काय करायला लागेल तुम्हाला, प्रत्येक ज्या ऍडजस्टमेंट झाल्या त्याचे अमाऊंटचे इफेक्ट दिले, त्याचा टोटल केलेला बॅलन्स हा आउटरला आहे का नाही तो चेक करायचा. त्याच्यानंतर आपण क्लोजिंग करायचं. बघा आपण चेक करू. इंटरेस्टचा तिन्हीचा बॅलन्स घेतला, दुसरा स्टाफ सॅलरीचा घेतला, बाकीचे सगळे इयरचे बॅलन्सेस हे आउटरला घेतले. आपण क्रेडिट साईड घेतली. क्रेडिट साईडला लोन्स अँड ॲडव्हान्सेसचा 1,78,000 + 2 1,80,000 बॅलन्स आला, तो आपण आउटरला घेतला. बाकी सगळे बॅलन्सेस काय आहेत, आउटरला घेतलेले आहेत. यानंतर काय करायचं की सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर सगळे इनरचे बॅलन्सेस आउटरला घेतल्याच्या नंतर एकदम काळजीपूर्वक तुम्हाला पहिलं काम करावं लागेल की तुम्हाला बघा या क्रेडिट साईडची टोटल करावी लागेल. मग क्रेडिट साईडची टोटल केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, त्यातनं डेबिट साईड मायनस करायची आणि जो रिमेनिंग बॅलन्स असतो त्याला लावायचं नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट जो आहे तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तो ऍड करायचा असतो. आता आपल्याला काय करायचं, क्रेडिट साईडची आपण टोटल करायची 1,80,000, 4,000 आणि 300. त्या तिघांची टोटल केल्यानंतर इथं 1,84,300 ही येते क्रेडिटची टोटल. मग आपल्याला ही टोटल इथं लिहायची. मग काय करायचं, या टोटल मधून आपल्याला डेबिटला जे बॅलन्सेस आहेत 93,000, 30,300, 2,600, 400, 3,000 आणि 700 आणि शेवटचे हे 2 5,000 आणि 1,000 बॅलन्स मायनस केल्याच्या नंतर जो रिमेनिंग बॅलन्स असतो 1,84,000 मायनस हे सगळे बॅलन्सेस केल्याच्या नंतर जो 48,300 बॅलन्स येतो त्याला नाव द्यायचं नेट प्रॉफिट. आणि हा जो नेट प्रॉफिट आहे तो आपल्याला बॅलन्स शीटच्या या शेवटच्या कंटेंटमध्ये ऍड करावा लागतो. तो म्हणजे 48,300 हा आपल्याला इथे पोस्टिंग करावा लागतो. यानंतर आपल्याला याचे ऍडिशन करून या सगळ्यांचं ऍडिशन करून त्याची टोटल आपल्याला घ्यायची असते. हा झाला आपला प्रॉफिट अँड लॉसचा पार्ट. नेट प्रॉफिटचा बॅलन्स जेव्हा आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करतो त्याच्यानंतर आपल्याला पुढचे एक ऍडजस्टमेंट कंपल्सरी करावी लागते. ती तुम्हाला ऍडजस्टमेंटमध्ये कधी दिलेली असेल किंवा दिलेली नसेल. मग ती ऍडजस्टमेंट कोणती आहे, तर ती ऍडजस्टमेंट आहे स्टॅट्युटरी रिझर्व्हची. ती का ऍडजस्टमेंट का केली जाते आणि काय असतं. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 60 नुसार प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीजना त्यांनी कमवलेल्या नफ्याच्या 25% भाग हा त्यांच्या रिझर्व्हला जमा करावा लागतो किंवा ट्रान्सफर करावा लागतो. मग कोणत्या अमाऊंटचा
अमाऊंटची 25% जो काही बॅलन्स आहे तो आपल्याला या रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करायचा आहे. तर तो प्रिव्हियस इयरचा जो प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला 60,000, तो मागच्या वर्षाचा प्रॉफिट आहे, तो अप्रोप्रिएशनचा प्रॉफिट नाही. अप्रोप्रिएशनचा प्रॉफिट म्हणजे काय असतो की त्या प्रॉफिटमधनं सगळ्या अप्रोप्रिएशन्स मायनस केल्याच्या नंतर रिमेनिंग जो बॅलन्स इथे 18,000 दिला होता तो अप्रोप्रिएशनचा प्रॉफिट होता. बट जो 60,000 बॅलन्स दिला तो 1920चा होता. त्यामध्ये काय दिलं होतं की त्यामधून कोणताही रिझर्वचा बॅलन्स मायनस केलेला नव्हता. मग काय करायला लागेल, आधी मागच्या वर्षाच्या प्रॉफिटवर तुम्हाला 25% रिझर्व द्यावा लागेल आणि पुन्हा या वर्षाच्या बॅलन्सवर तुम्हाला पुढच्या वर्षी रिझर्व चार्ज करावा लागेल किंवा रिझर्वमधला काही बॅलन्स तुम्हाला नेट प्रॉफिटमधला काही बॅलन्स तुम्हाला रिझर्वला ट्रान्सफर करावा लागेल. मग आपण काढलं त्याचं कॅल्क्युलेशन. 60,000 तुमचा नेट प्रॉफिट होता, त्यावर तुम्हाला 25% रिझर्व द्यायचा आहे, तो झाला 15,000. मग तुम्हाला हा रिझर्व कुठं ट्रान्सफर करायचा आणि त्याचे इफेक्ट कसे द्यायचे, तर तुम्हाला हा अप्रोप्रिएशन्स मधनं मायनस करावा लागेल. हा 50,000 कसा आला, तर तुमच्या मागच्या वर्षीच्या प्रॉफिटच्या 25% भाग तुम्हाला रिझर्वला ट्रान्सफर करावा लागेल. म्हणजे तो रिझर्व फंड जो आहे इथं त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड न्यू रिझर्व करावा लागेल. तो किती आहे 50,000. मग याची टोटल करून आउटपुटला घ्या. 50 प्लस 15 65,000 तुम्हाला या रिझर्वची टोटल घ्यावी लागेल. जेव्हा आपण हा रिझर्व ट्रान्सफर करतो तेव्हा आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट संपलेल्या असतात. मग यानंतर करायचं काय, तर यानंतर सगळ्यात शेवटचा पार्ट असतो तो म्हणजे बॅलन्स शीटची टोटल करणे. आपण प्रॉफिट अँड लॉस टोटल केली तेव्हा क्रेडिट मधनं डेबिट मायनस केली, रिमेनिंग बॅलन्सला नेट प्रॉफिट नाव दिलं. कधी कधी काय होऊ शकतं, डेबिट साइड जास्त येऊ शकते, मग क्रेडिट साइडला बॅलन्स राहू शकतो, तर त्याला नाव द्यायचं नेट लॉस. लक्षात ठेवा, हा नेट लॉस कधीही होऊ शकतो जर डेबिट साइड जास्त आली. काही प्रॉब्लेम्स मध्ये होऊ शकतात, सगळ्याच कोऑपरेटिव्ह सोसायटीला प्रॉफिट होतो असा नाही. मग जर लॉस कधी येतो, डेबिट साइड जास्त असेल आणि क्रेडिट साइड कमी पडली असेल तर डेबिटची टोटल दोन्ही बाजूला घ्यायची, डेबिट साइड मधून क्रेडिट साइड मायनस करायचा आणि रिमेनिंग बॅलन्सला नेट लॉस द्यायचा. हे झाल्याच्या नंतर आपण बॅलन्स शीटची आता टोटल करायची. बॅलन्स शीटची टोटल करताना आपल्याला लायबिलिटी साइडची टोटल करावी लागेल आणि असेट साइडची टोटल करावी लागेल. एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा असतो, प्रॉफिट अँड लॉसला बॅलन्स शीट राहतो, पण बॅलन्स शीट ही बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजू ह्या समान अमाऊंटनी टॅली होतात. जेव्हा समान अमाऊंटनी टॅली होतात तेव्हा आपला प्रॉब्लेम हा पूर्णपणे बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येते. मग आपण बॅलन्स शीटची टोटल करू. आता बॅलन्स शीटची टोटल आपल्याला कशी घ्यावी लागेल, बॅलन्स शीटची आपण लायबिलिटीची टोटल केली 7,50,000, 65,018, 5,550, 20,000, 22,47,750 हा बॅलन्स आहे. 300, 3,000, 2,500 आणि 50,000 आणि ह्या सगळ्या प्रॉफिट अँड लॉसचा जर बॅलन्स काढला तर आपल्याला किती येतो, तर तो येतो 63,800. मग ह्या लायबिलिटी साइडची टोटल केली तर ती टोटल येते 31,80,900. मग आपण असेट्स कडे येऊ. मग असेट्स मध्ये काय आपल्याला कॅश बॅलन्स आहे, त्याच्यानंतर तुमचं डिपॉझिट आहे, लोन सर्व्हिसेस आहे, फर्निचर आहे आणि त्यानंतर इंटरेस्ट ड्यू बट नॉट रिसीव्ड आहे. या सगळ्यांची टोटल केल्याच्या नंतर तेवढीच येते 31,80,900. जेव्हा आपल्या बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजू समान येतात तेव्हा आपला हा प्रॉब्लेम टॅली झाला असं समजायचं. याबरोबरच आपला आजचा प्रॉब्लेम संपला. थँक्यू.